एकदा आम्ही ग्रुप टूरमध्ये फिरायला गेलो. 80 जणांचा आमचा ग्रुप होता. तर काशी, अयोध्या, बोधगया, प्रयागराज, नेपाळ असं फिरत फिरत असताना, नेपाळमध्ये फिरत असताना एका बौद्ध मंदिराला भेट दिली. बौद्ध मंदिरात फिरत असताना सगळे ग्रुपमध्येच फिरत होतो आम्ही. तर मी आणि माझी जाऊबाई एका ठिकाणी फोटो काढण्यासाठी थांबलो आम्ही. तर फोटो काढण्यासाठी थांबला असताना एक फोटो काढण्याचा तेवढा क्षण आम्ही फोटो काढला आणि आमचा ग्रुप आम्हाला दिसेनासा झाला. आणि मग आम्ही घाबरून गेलो आणि लगेच फोटोचा कॅमेरा बंद केला आणि बघतोय तो कुठेच दिसेना. थोडं पुढे गेलो, पुढे जातो, मागे येतो, या गल्लीत जातो, त्या गल्लीत जातोय आणि त्या मंदिरला जाण्यासाठी खूप सारे रस्ते होते. तर कोणत्या रस्त्याने आम्ही त्या मंदिरात प्रवेश केला तर ते काही आम्हाला कळेना गेलं. तर जाताना एक खूण लक्षात होती माझ्या, की रामफळ सदृश एक फळ तेव्हा दिसलं होतं आणि माझ्या जाऊबाईला सांगितलं होतं की हे फळ खूप छान असते आणि आपण ते परत जाताना वापस घेऊया आणि टेस्ट करूया. खूप छान असते, गोड चिट्ट असते. माझ्या मुलीने मला पुण्यात असताना ते फळ घरी आणून दिलं होतं आणि मी ते खाल्लं होतं. तर आम्ही अशा 2-3 गल्ल्या गेलो, मागे आलो. त्या गल्लीत फळाचं दुकान दिसत नाही आहे. मग शेवटी आम्हाला एकदाचं ते फळाची दुकानची गल्ली सापडली आणि आम्ही त्या गल्लीतून मग बाहेर पडलो आणि आमच्या बसेसच्या ठिकाणी पोहोचलो. बसेसच्या ठिकाणी पोहोचल्यावर आमची माणसं दिसल्यावर आम्हाला आमचा जीव भांड्यात पडल्यासारखं